तुझे जीवन भर पुरविले लाड। अरे जगदीशा तुला मानिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, या निवृत्ती नाही पाणी पाजले। पुष्पफुलाची सजवुनी डोली, स्मशानात मी बांधली खोली, माझ्या कुशीतला असुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळा, अरे तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले। हरी बोल। माझ्या कुशीतला सुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुणी अर्धपोटी साज सकाळ। रे ओल्या जागेवरती माय नसते, पण कोल्ह्या जागेवरती लेकराला झोपवते, ती माय रडायला लागली, पुढे गेली सती माता पुढे जाते, आणि ज्या ठिकाणी सर्व देवांना स्थान दिलंय, ज्या यज्ञामध्ये सर्व देवांना स्थान दिलंय, पण माझ्या मालकाला सर्व देवांचा देव हर हर महादेव आहे, त्या माझ्या मालकाला स्थान या यज्ञामध्ये नाही, ज्या यज्ञामध्ये माझ्या मालकाचं स्थान नाही तो यज्ञ परिपूर्ण होत नाही। आग्राचं स्थान जर असेल तर माझ्या मालकाचं स्थान आहे, याच्यामध्ये शंभूची भगवान भोलेनाथाची पूजा नाही। बहिणीनं निंदा केली, बहिणीनं द्वेष केला, बाप बोलला नाही, आई बोलली नाही, मनाला वाईट वाटलं नाही, पण माझ्या मालकाचा सुद्धा अनादर या ठिकाणी आहे, माझ्या मालकाला सुद्धा पूजेचं स्थान या ठिकाणी नाही, म्हणून क्रोधानं लाल झाली। देवांना सांगितलं, देवाधिकांनो, अरे तुम्हाला माहित ज्या यज्ञामध्ये
शिवाची पूजा नाही, तो यज्ञ परिपूर्ण होत नाही. तुम्ही बसले कसे, तुमचं स्थान कसं प्राप्त केलं या ठिकाणी, जा तुम्हाला शाप देतो. थरथर 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 कापताय. माते आम्हाला माफ कर, माते आम्हाला माफ कर. अभिमानी देवांनो, तुम्हाला शाप देतो. तुम्हाला सुद्धा दारिद्र्य प्राप्त होईल, तुम्हाला सुद्धा दुःख प्राप्त होईल. आणि सती मातेनं विलंब न लावता क्रोध आहे, क्रोध अनावर झाली आणि यज्ञामध्ये उडी टाकून दिली. यज्ञामध्ये उडी टाकली ही ज्या वेळेला कळालं, त्यावेळेला वीरभद्र गणांनी डायरेक्ट कैलास पर्वतावरती गेले. भगवान भोलेनाथाला सांगितलं. भगवान भोलेनाथाने जटा खाली आदळल्या, तिच्यातून वीरभद्र प्रगट झाला. वीरभद्राने संपूर्ण यज्ञाचा उध्वंस करून टाकला आणि द्रक्षाचं तोंड धडा वेगळं करून टाकलं. तोंड धडा वेगळं करून टाकलं. मला माफ कर, मला माफ कर. शरणागती पत्कारली. त्यावेळेला दक्ष राजाच्या धडाला एका आजाचं, अज म्हणजे बोकडाचं मुख दिलं. पण भगवान परमात्मा भोलेनाथजी तरी शांत होत नाही. सती मातेचं पार्थिव पडलेलं आहे. पार्थिवाला पाहून भगवान परमात्मा क्रोधाने लाल झालेले आहे, शोकामध्ये बुडून गेलेले आहे. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा भगवान परमात्मा, भगवान विष्णूंनी कुठला विलंब न लावता ते पार्थिव घेतलं. ज्या पार्थिवाचा शोक करतात, सतीच्या पार्थिवाचा जे शोक करता भोलेनाथजी, ते पार्थिव स्वतः भगवान नारायणाने त्याचे 51 तुकडे केले. किती? 51 तुकडे केले. अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये ते टाकून दिले. अनेक राज्यामध्ये टाकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते एक एक तुकडं टाकलं, ते एक एक पीठ तयार झालं. पीठ तयार झाल्यानंतर भगवान भोलेनाथाला राग आला. माझ्या पत्नीच्या पार्थिवाचे तुकडे भगवान शिवाय शंभूने नारायणाने केले, तुला माफ करणार नाही. प्रभू मला माफ कर. अरे तू सगळ्या देवांचा देव आहे प्रभू, मला माहीत आहे मी तुझ्या पुढे काही नाही, तरी मला माफ कर. माफ केलं. आणि 51 पीठ ती आहे दादा, पण मूळ पीठ या महाराष्ट्रामध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 मूळ पीठ सांगितलं. किती? 3.5 मूळ पीठ आहे. पहिलं कोणतं पीठ आहे म्हणा? कैन्याचं. पहिलं पीठ आहे माहूरची, कोल्हापूरची महालक्ष्मी. दुसरं पीठ आहे माहूरची रेणुकामाई. आणि तिसरं पीठ आहे तुळजापूरची भवानी. ज्या ठिकाणी एक एक तुकडं टाकलं ते 51 पीठ. 51 पीठ, पण पूर्ण पीठ सांगले 3.5 महापूर्ण पीठ सांगले. 3.5 महापूर्ण पीठ का म्हटलं? का म्हटलं याचा सुद्धा एक भाग आहे. 3.5 महापूर्ण पीठ जिथं भगवान भोलेनाथजी आहे, ज्या देवीच्या मंदिरामध्ये समोर भोलेनाथजी आहे ते पूर्ण पीठ आहे. मालक आणि पत्नी. माहूरला सुद्धा भोलेनाथजी पुढे आहे, रेणुका माता जोड समोर आहे. महालक्ष्मीला सुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पुढे सुद्धा भोलेनाथाचं मंदिर आहे, ते सुद्धा पूर्ण पीठ आहे. तुळजापूरला सुद्धा तुळजा भवानी मातेच्या पुढे भोलेनाथाचं स्थान आहे, ते सुद्धा पूर्ण पीठ आहे. अर्धपीठ सांगलं सप्तशृंगी वणीच्या आग्रा, तिथं भोलेनाथजी नाही, ते सुद्धा पीठच आहे, पण त्याला सुद्धा स्थान दिलं महापीठामध्ये. 51 पीठांमध्ये पूर्ण महापीठ जर कधी असतील त्यांनी हे 3.5 महापीठ महत्त्व दिलं. ती तुळजापूरची भवानी, आणि ती भवानी आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी. नाथबाबांनी सुद्धा तिचं वर्णन केलं. तिचं वर्णन काय करावं? स्वर्ग मृत्यू पाताळ, स्वर्ग मृत्यू
पाताळ याचा मंडूप घातला चारही वेदाचा बळ फुलवरा बांधला उदो बोला उदो बोला उदो बोला मी म्हणून जाईन पण एखाद्याच्या अंगात जर कधी आलं तर आपलं भागवत सांगायचं राहून जाईल असं झालं पाहिजे नाही पण जगदंबा माता की जय उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा जीव शिव संबळ घेऊन भक्तानंदी नाचती जगदंबा माता की जय दुर्गा माता की जय असे गोड कथा भगवान परमात्मा शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगत असताना अनेक कथा आहे राजा मनु महाराज शत्रुपार आणि मनु महाराज यांचे दोन पुत्र आहे पहिला कोण आहे प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचा राजा उत्तानपादाला दोन राण्या एक सुरुची आणि एक सुनीती सुनीती कशाला म्हटलं सुनीती म्हणजे चांगली बुद्धी आहे सुरुची म्हणजे काय जी विषयामध्ये या जीवाला बुडवून टाकते त्याला सुरुची म्हटलं शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय प्रत्येक जीव विषयामध्ये फसलेला आहे विषयाच्या नांदामध्ये आवाज क्लिअर करा विषयाच्या नांदामध्ये जीव फसलेला आहे विषय वडे बोलले जीव आता याचे कोण करील केव जीवाला देवाचं नाव आवडत नाही त्या दिवशी समजून चला की आपण आपल्याला विषयाच्या नांदामध्ये आपला जीव फसलेला आहे या जीवाला देवाचं नाव आवडत नाही केव्हा महाराज म्हणतात जीव ज्या वेळेला विषयामध्ये फसलेला आहे भगवंताचं नाम गोड आहे पण या जीवाला आवडत नाही विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला भगवंताचं नाम गोड आहे पण घेता येत नाही आणि सतत मनामध्ये विकार जागा करते तिला सुरुची म्हटलं अशी सुरुची आणि सुनीती चित्ती धरी देवाला एक मागा देवा प्रभू आम्ही तुझं सतत नामस्मरण केलं पाहिजे तिला चांगली बुद्धी म्हणतात अशा सुनीतीच्या पोटी ध्रुवाचा जन्म आहे उत्तानपाद राजा आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे छोटासा ध्रुव बाळ आहे बापाच्या दिशेने निघाला बाप घेईल म्हणून बापानं घ्यावं राज सिंहासनावरती आपल्याला घ्यावं मांडीवरती बसावं ध्रुव बाळ बापाकडे निघून जातोय सुरुचीनं बघितलं हा भजनानंद आहे हा ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालेला जीव आहे आणि आपला मालक विषयानंदामध्ये तल्लीन झालेला जीव आहे या विषयानंदाला जर ब्रह्मानंदाची साथ भेटली ब्रह्मानंदाची जर साथ या विषयानंदाला भेटली तर याच्यामध्ये परिवर्तन होऊन जाईल दुर्जन माणूस जर सज्जनाच्या संगतीत बसला
दुर्जन माणूस जर सज्जनाच्या संगतीत बसला तर त्याच्या जीवनाचं परिवर्तन होते. अरे दुर्जन माणूस संतांच्या संगतीत आला तर संत त्याला आपल्यासारखे बनवतात. आपल्यासारखे बनवतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आपल्यासारखं बनवून टाकतात ते संत. आपणासारखे करते तात्काळ. म्हणून हा विषयानंदामध्ये फसलेला जीव आहे. याला ब्रह्मानंदाचा संग नको. म्हणून या जीवाला आवरण घालते ती माया. आवरण घालतात ते विष. विषय आडवी झाली. हे ध्रुवा, तुला तुझ्या बापाच्या मांडीवरती बसता येणार नाही. छोटस बाळ आहे. मनाला दुःख वाटलं. पुन्हा रिटर्न झालं. रडत 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 आईच्या जवळ आलं. आईनं सांभाळलं. बाळा काय झालं रे? आई, मी बापाच्या मांडीवरती बसण्यासाठी गेलो. त्यावेळेला आईनं मला जाऊ दिलं नाही, बापाच्या मांडीवरती बसू दिलं नाही. म्हणून रडतो का? आई मला बापाची मांडी पाहिजे का? आई मी बापाच्या मांडीवरती बसलो तर चांगला दिसेल ना. मला जाऊ दे बापाच्या मांडीवरती. आईनं सांभाळ केला. लेकराला सांभाळून सांगितले, हे माझ्या राजा, हे माझ्या सोन्या, असं वेड्यावानी करू नको. आईच्या हाताला झटका दिला आणि पुन्हा ध्रुवबाळ तिकडे निघतोय बापाकडे जायला. पुन्हा आडवी झाली. दुसरी आई आडवी झाली. सुरूची आई आडवी झाली. सांगितलं, अरे तुला जाता येणार नाही, बापाच्या मांडीवरती बसता येणार नाही. तुला जर बसायचंच आग्रह करतो ना तुला बसायचंच असेल तर तुला वनात जावं लागेल. वनात साधना करावी लागेल, तप करावं लागेल. आणि तप केल्यानंतर तुला बापाची मांडी मिळेल. तिला असं वाटलं छोटस बाळ आहे, हे काय करेल. पुन्हा रडत रडत आला. आई, ती आई म्हणते की तुला साधना करावी लागेल, तप करावं लागेल, यम नियम प्राणाहार प्रत्याहार करावं लागेल, ध्यान धारणा करावी लागेल, तुला वनात जावं लागेल. अरे माझा राजा, काय इकडे लक्ष देतो रे? आई मी चाललोय वनामध्ये. आईनं समजवण्याचा प्रयत्न केला पण तरी थांबत नाही. छोटस बाळ आहे. वनाच्या दिशेनं निघतोय ध्रुव बाळ. जाता 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 रात्रीचे 12 वाजले. घनघोर अशा भई अरण्यामध्ये घनदाट आहे. रात्रीचे 12 वाजताय आणि भगवान परमात्म्याचं चिंतन तो छोटासा चिमुकला बाळ करतोय. हाताने टाळी वाजवतोय, मुखाने त्या देवाचं चिंतन करतोय. प्रभू, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा. त्या प्रभूचं चिंतन करतोय. मनाला धाव घ्यावी देवाच्या चरणाची. मनाला सांगा, अरे धाव घे प्रभूचं चरण बघण्याची. छोटस बाळ आहे, जिज्ञासा आहे मनामध्ये. भक्त 4 प्रकारच्या. पहिला आर्त म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा आर्त जाणे जे, चौथा ज्ञानी. पहिला आर्त भक्त आहे. आर्त भक्त झाली होती द्रौपदी. दुसरा जिज्ञासू भक्त आहे. महाराज म्हणतात जिज्ञासू भक्तामध्ये ध्रुव बाळ सुद्धा मोडल्या गेला. छोटा असून जिज्ञासा ते देवाला प्राप्त करून घेण्यासाठी वनाला याची लागी. देवाला बैसावया पित्याच्या मांडी, बापाच्या मांडीवरती बसण्यासाठी वनामध्ये आला. तप केली, जिज्ञासा होती. काही लोक स्वप्न पाहतात, काही लोक रात्रभर स्वप्न पाहतात.
आपण एक दिवस फार मोठी फॅक्टरी घेऊ, फार मोठ्या फॅक्टरीचा मालक बनीन, फार मोठी फॉर्च्युनर गाडी घेईन, मोठमोठे स्वप्ने पाहतो. स्वप्न पाहून स्वप्न पूर्ण होत नसतात. रात्रभर स्वप्न पाहिलं. एकानं स्वप्न पाहिलं मी विमानामध्ये बसलेला आहे, बराक ओबामाची खुर्ची माझ्याजवळ आहे, कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याजवळ बसलेला आहे आणि गप्पा चालू आहे. मी ना अंगातले ढोरचाऱ्याचे कपडे सोडून दिले, जॉकेट घातला, टाय घातला, चष्मा घातला, एकूण 2 मंत्री मधात मी. स्वप्न पडू राहिलं, त्याला स्वप्न पाहू राहिला. आणि सकाळी फक्त 7 झाले, म्हैस पायाले वेळ झाला. बापानं काडी घेतली, एका काडीमध्ये उठूनच बसवायला. पाहिलं तर विमानातल्या स्वप्न पाहत होता, झोपेल कुठे होता, पोथ्यावर. स्वप्न पाहिल्यानं स्वप्न कधी पूर्ण होत नाही. माणसाची जिज्ञासा पाहिजे, प्रयत्न पाहिजे. एक म्हण आहे आपल्या व्यवहारामध्ये, देरे हरी पलंगावरी ऐसा नाही माझा हरी, असा देव नाही. प्रयत्न केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ करके बिना भी कोई जय जयकार नहीं होती, कुछ करके बिना भी कोई जय जयकार नहीं होती. और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. कोशिश करत राहा, प्रयत्न करत राहा. सफलता माणसाला, सफलतेच्या जोड तुम्ही एक दिवस पोचणार आणि यशस्वी रूपी तुम्हाला यश तुमच्या हातामध्ये प्राप्त होणार. स्वप्न पाहून स्वप्न पूर्ण होत नाही. छोट्याशा बालकानं लगेच घर सोडलं, अरण्यात निघून गेला. देवाचं चिंतन करतो. आपण सुद्धा चिंतन करा. मेरा मन पंछी बोले उड़े वृंदावन जाऊं, ब्रज की लता पता से बोलो राधे राधे गाऊं. राधे बज मेरा मन पंछी बोले उड़े वृंदावन जाऊं, मेरा मन पंछी बोले उड़े वृंदावन जाऊं, ब्रज की लता पता से राधे राधे गाऊं, राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. हरि बोल, श्री राधे राधे. जय हो. वृंदावन की महिमा प्यारे कोई भी ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन की प्रेमी पहचाने. प्रेम ही पहचान है, प्रेम ही पहचान है. वृंदावन की महिमा प्यारे कोई भी ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन के प्रेमी पहचाने. प्रेम ही पहचान है, प्रेम ही पहचान है. ब्रज की गलियों में झूम झूम के, हे ब्रज की गलियों में झूम झूम के राधे राधे गा.
गाओ, मन की तमन्ना बुझाओ, ब्रज की लता पता से बोलो राधे राधे गाओ, ब्रज की लता पता से बोलो राधे राधे गाओ, राधे राधे गाओ, श्यामा श्यामा गाओ, राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं, मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं। हरि बोल। ओ शैल छबीले कृष्ण की यारे तेरी याद सताती है, शैले कृष्ण प्यारे तेरी याद सताती है, शैल छबीले कृष्ण की यारे तेरी याद सताती है, शैले कृष्ण प्यारे तेरी याद सताती है। वृंदावन की महिमा प्यारी कोई भी न जाने, प्रेम नगरिया प्रेम बनाने दीवाने पहचाने, दीवानी पहचान है, दीवानी पहचान है। ब्रज की गलियों में, ब्रज की गलियों में झुम झुम के मैं रात बिताओ, दिन में रात दिखाओ, ब्रज की लता पता से बोलो राधे राधे गाओ, राधे राधे गाओ, श्यामा श्यामा गाओ, राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं, मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं, राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं। मनाला सांगा देवाच्या चरणापाशी आम्हाला स्थान मिळालं पाहिजे। भगवान परमात्मा तुमचं सर्व मनातील सर्व जाणणारा भगवान परमात्मा आहे। न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वे विश्वंभर पर्याची नसे। मन कुठं माणसानं न्यावं देवाच्या चरणापाशी। जिज्ञासा पाहिजे जीवनामध्ये परमार्थ करण्याचे। कैमी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण। उसावेती हेचे वाटे जो जो भेटे तयासे। देव कृपा करील मज काय लाज रागेल। मन कुठं गेलं पाहिजे? ऐका हाताने टाळी मुखाने परमात्म्याचं चिंतन। मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी। पांडुरंगाच्या दरबारी बाई असता नाचता, पांडुरंगाच्या दरबारी बाई असता नाचता, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत। हे चंद्रभागीत वाळवंटा, चंद्रभागेतून वाळवंट, हे चांगला वैकुंठ, हे आमचा वैकुंठ। आनंद भरला घनदाट बाई असता नाच, आनंद भरला घनदाट बाई असता नाचता, आनंद भरला घनदाट बाई नाचत नाचत, आनंद भरला घनदाट बाई नाचत नाचत।
हॅलो गोपाल कृष्ण भगवान की जय. मनात भरली पंढरी. मन कुठं गेलं पाहिजे? महाराज म्हणतात देवाच्या चरणापाशी, पांडुरंगाच्या दरबारी. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई असत नाचत. मनात भरला ज्ञानोबा, तुका डोळ्यात भरला तुकोबा. असे भजन म्हणायला पाहिजे. आजकाल तर अवघड झालं, कोणकोणती चाल लावून देईन सांगता येत नाही. आमच्याकडे एका म्हाताऱ्यानं अशी गवडण म्हटली, डोक्याले बांधून गजरा आणि पाण्याले निघाली राधा. आणि डोक्याले बांधून गजरा आणि पाण्याले निघाली राधा. आजी म्हणे 75चा झाला माणूस गजऱ्याशिवाय गोष्ट करत नाही. लग्न झालं तर कधी पावडरचा डब्बा तोंडाले आणला नाही लावायले. आणि आता पाय काय रंगात आला. अवघड काय म्हणतील सांगता येत नाही. काही काही लोक असे भजन म्हणतात, अशा कविता म्हणतात. या पावनं बसा, पोटात गेला मोठा ससा. माय म्हणे काढू कसा, बाप म्हणे राहू दे तसा. हे जीवनाचं सार्थक करणारे भजन नाही. जीवनाचं सार्थक फक्त भगवंताच्या चरणात आणि संतांच्या अभंगात होते. म्हणा ना, गाथ्यातील अभंग म्हणा. गाथ्यातील अभंग म्हणत नाही मावशी, पण माथ्यातले अभंग म्हटल्याशिवाय राहत. गाथा तुकोबारायांचा गाथा वाचा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचा. ज्याचा ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला त्यांना ज्ञानेश्वरी वाचा. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचा. पण वाचा तुम्ही, जो वाचेल तोच वाचेल. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. अभंग संतांचे म्हणा, शापक अभंग म्हणू नका. शापक अभंग म्हटले कधी तर वाणीला दोष लागतात. जेवढी साधना असते आपली तेवढी निघून चालली जाते, तप नष्ट होते. संतांचे अभंग पवित्र असतात. अग्नीला साक्षी ठेवून ते अभंग तयार झालेले आहे. ते अभंग म्हणा तुकोबारायांचे. जनाबाईचे अभंग म्हणा, जनाबाईचे गोड गोड अभंग आहे. तुकोबारायांचे गोड गोड अभंग आहे. पंढरी क्षेत्रातले ऐसी चंद्र भागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. ऐसी चंद्र भागा, ऐसे भीमा तीर. तुका म्हणे आमा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. ऐसे चंद्र भागा, ऐसे भीमा तीर. संतांचे अभंग. शुकदेव भगवान राजा परिस्थितीला सांगत होता. तोपाचं साधना झाली. आता तरी 12 वाजता तप चालू झालं. भगवंताचं चिंतन करतोय ध्रुव. हरी चिंतन करतोय आणि एक महात्म्याचा आवाज आला. आवाज नारायण नारायण नारायण. नारद मुनीचा आवाज आला. नारद त्या ठिकाणी आले. नारदांनी सांगितलं, रे बाळा कोण तू? कोण आहे बाळ तू? सांगितलंय माझं नाव ध्रुव आहे. अरे कोणाचा मुलगा आहे? म्हटले उत्तानपाद राजाचा मुलगा आहे. अरे एवढ्या रात्री करतो काय या घनघोरदाट अशा अभय अरण्यामध्ये करतो काय? अरे इथं वाघ आहे, व्याघ्र आहे, सिंह आहे, हिंस्र पशु आहे, इथं करतो काय बाळा? जा घरी. सांगितलंय महाराज मी घरी जाण्यासाठी नाही आलो, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आलो. देव प्राप्त झाला, देव भेटला म्हणजे बापाची मांडी मिळेल मला. मी साधना करण्यासाठी आलो, मी घरी जाण्यासाठी नाही आलो बाबा. साधना करण्यासाठी आलो, जाणार नाही. नारदाने सांगितलं, रे
हे लहानसं वय हे खेळण्या बागळण्याचं वय आहे, हे साधना करण्याचं वय नाही. अरे जा घरी. हे तप करण्याचं वय आहे का? हे वय तप करण्याचं वय नाही. हे काच्या गोळ्या खेळायचं वय आहे ते. चालला जा घरी. म्हटले महाराज मी बापाची मांडी मिळल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. सांगितलं मग इथं साधना करू नको, वृंदावन मध्ये जा. वृंदावन मध्ये साधना केली. एवढी साधना झाली, गड्यालचा काटा पुटपुट चालतोय पुढे. म्हणून सांगतोय तुम्हाला, देव भेटला स्वतः, भगवान प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की. देव प्रसन्न झाले आणि ध्रुवाला सांगितलं, सांग तुला काय पाहिजे. मला बापाची मांडी पाहिजे. अरे बापाची काय मांडी मागतोय? नाशिवंत आहे, नाशिवंत आहे. एक दिवस माती होणार आहे. देहा पाचाचा गोंधळ केला की ठाई मेळ. पंचतत्वाचा देह आहे. चिती जल पावक गगन समीरा. पंचरतीत ती अधम सरिता. पृथ्वी तेज आप वायू आकाश या पंचतत्वाचा देह आहे. एक दिवसाची माती होईल. नाशिवंत देव जाणार सकड. आयुष्य खातो काढ सावधान. या देहाची काय अपेक्षा करतो? बापाची मांडी नाशिवान आहे. तुला असं अढळपद देतो की ज्याच्याहून तुला कोणी उठू शकत नाही. कृपा करतो तुझ्यावरती. महाराज म्हणतात भगवान परमात्म्यानं अढळपद दिलं. कुणाला? ध्रुवाला. शिराचा सागर उपमन्यू. उपमन्यूला वाटीभर दूध मागितलंय भगवान शिवाला. तर एवढा मोठा करुणानिधी आहे माझा भगवान परमात्मा, त्याला अख्खा समुद्र दुधाचा करून दिला. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र. देताना मनसी पात्रा पात्र. परी कैवल्यायसे पवित्र वैरी आई दिदले. शुकदेव भगवान सांगतात अढळपदाची अपेक्षा, बापाच्या मांडीची अपेक्षा केली, त्याला अढळपद दिलं जिच्यावर कोणी उठू शकत नाही. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. 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 वा वा, सर्वांनी टाळी वाजवा. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव.
हे अडळपदी बाळ बैसविला ध्रुव अडळपदी बाळ बैसविला ध्रुव अडळपदी बाळ बैसविला ध्रुव अडळपदी बाळ बैसविला ध्रुव हो भगवान परमात्म्यानं अडळपदावरती त्याला आरूढ केलं. असा माझा परमात्मा आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला या जीवाला कोणी नसते त्यावेळेला या जीवाचा कैवारी देव आहे. या जगानं आपला त्याग केला त्यावेळेला देव आपला जीव या जीवाला आपलं करतोय आणि त्याचा सांभाळ करतोय. शुकदेव भगवान राजा परीक्षितला सांगतात, अरे तिने तुझी काय नोही केली चिंता, सगळं जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोह कलील ऐसे नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. या जीवाचं ज्या वेळेला कोणी नाही त्यावेळेला देव त्याचा सांभाळ करतो. याच्यासाठी शुकदेव भगवान गजेंद्र मोक्षाची कथा सांगतात. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारामध्ये फार मोठा आनंदी आहे. पत्नीवरती प्रेम आहे, मुलावरती प्रेम आहे, सर्वांवरती प्रेम आहे. या मायेमध्ये फसलेला आहे. गजेंद्र म्हणजे हा जीव आहे. गजेंद्र म्हणजे जीव आहे आणि आपल्या या मोहमायेमध्ये फसलेला आहे. एक दिवस जल क्रीडा करण्यासाठी गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासह एका सरोवरामध्ये गेला. क्रीडा करत असताना एका मगराने पाय पकडावा. मगराने पाय पकडला, त्याला कळले आपला पाय कोणीतरी पकडलाय. पायाला झटका मारण्याचा प्रयत्न केला पण मगर पाय सोडत नाही. तो मगर म्हणजे काळ आहे आणि तो सरोवर म्हणजे हे जग आहे. गजेंद्र म्हणजे तुम्ही आपण. आपल्यावर सुद्धा एक दिवस हा काळ झडप मारील, कोणी सोडणार नाही. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ वस्या. एक दिवस हा काळ आपल्यावर झडप मारणार आहे. आपलं मरण जोड चाललंय, काळाच्या तोंडात चाललोय. किती जोड चाललोय. महाराज म्हणतात मरणाचे लक्षण सांगितले. ज्या दिवशी मरण आपलं येणार त्या दिवशी माणसाला कळते आपलं मरण आता किती दिवसावर येऊन पोचलंय. म्हणून लवकर माणसाने या मोह मायेतून सावध व्हा, सावध होऊन भजनाला लागा. अनेक साधू संतांना सांगितले. नाथ बाबा सुद्धा म्हणतात, अमुआग्या सोहमुआग्या अमुआग्या सोमुआग्या प्रेम नगरावारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सोमवाग्या प्रेम नगरावारी
सावधवणी भजनी लागा देव करा कैवारी सावधवणी भजनी लागा देव करा कैवारी सावधवणी भजनी लागा देव करा कैवारी वाग्या सोहम वाग्या हे वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी प्रेम नगरावारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी हे इच्छा मुरडीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरडीच पाहू नका पडाल नरकाद्वारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी 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 सावधवणी भजनी लागा देव करा कैवारी काय सांगितलंय नाथ बाबांनी सावध व्हा केव्हा सावधवणी भजनी लागा देव करा कैवारी या जीवनाचा भरोसा नाही जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा एक दिवस सगळ्याला निघावं लागणार आहे त्याचा पाय धरल्यानंतर आपल्या पत्नीचा धावा करतोय पत्नी सुद्धा सोडण्याचा प्रयत्न करतो कोणी सोडत नाही मुलं सोडत नाही मुलं म्हणतात आई अग आई कुठपर्यंत माझ्या बाबाचा ऐकत बसते माझ्या बाबाला सोडत बसते किंवा माझ्या बाबाशी कुठे नांदी लागत बसली आता पिकेल पान आहे म्हणे केव्हा गळून पडेल सांगता येत नाही पिकेल पान आहे केव्हा गळेल सांगता येत नाही म्हणून लवकर सावध व्हा पोरं म्हणतात आई चल बाई म्हणे माय तुम्ही इथंच राहा आम्ही चाललो आता त्या गजेंद्राला स्वतःची पत्नी म्हणजे तुम्ही इथंच राहा तो म्हणे मेलो आता याच्यासाठी रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली दुसऱ्याचे धुरे कोरले दुसऱ्याचे धुरे करून याच्यासाठी पोटानं पोटभर खाऊ घातलं यांना हे म्हणतात की बाबाला सोडून दे चल पश्चाताप झाला कोण कोणाचं या जगात आहे रे कोण कोणाचं या जगात शुकदेव भगवान म्हणतात गजेंद्र नावाच्या हत्येची परिस्थिती तशीच झाली तीच परिस्थिती तुमची आमची होणार आहे कोण कोणाचं आहे जगामध्ये बहीण कोणाची
माता के बेटा मेरा है, पिता के बेटा मेरा है। ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है। बहन के भाई मेरा है, भाई के बहन मेरी है। ना बहन का ना भाई का, ये तो राखी बंधन का नाता है। ससुर के दामाद मेरा है, सास के दामाद मेरा है। ना दामाद का ना ससुर का ना सास का, ये तो बेटी देने का नाता है। तू काया नगर का सौदा, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, कमाल के कबीर मेरा है। कबीर के कमाल मेरा है। ना कमाल का ना कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। काया नगर का सौदागर, तुला स्वतःच्या वतनाला जावं लागेल दादा एक दिवस सोडून। सर्व घरी आले, घरी आले। त्यावेळेला त्याला असं वाटलं तर कोणाचा दावा करू। भगवान परमात्म्याचा धावा केला। देवा हा काय हत्ती ती काय गजराज, देवाला आवाज दिला, प्रभू या। तोरा झाले गरुडा टाकीली माग, द्रौपदीच्या लागे नारायण। द्रौपदीच्या लागे नारायण जसा झाला ना देवा, तो माझ्यासाठी सुद्धा आहे। पण त्या देवाला काहीतरी दिल्याशिवाय भगवान परमात्मा येत नाही। आधी घेतो मग देतो, महाराज म्हणता ऐसा ससी उदार, ऐसा ससी उदार। भगवान परमात्मा अगोदर घेतो आणि मग देतो। त्या सरोवरा म्हणलं सोंडीने एक कमळाचं फूल हत्तीने तोडलं आणि सोंडीनं भगवान परमात्म्याच्या सिंहासनावरती फेकलंय। कोण तो? महाराज म्हणतात कोण तो होईल ब्रह्मांड चालक, आपणसी हाक देईल हाके। हाकेला हाक माझ्या परमात्म्यानं दिली आणि गजेंद्र नावाच्या हत्तीला मगराच्या तावडीतून सोडला। महाराज म्हणतात त्याच्याशिवाय या जीवाचं कोणी नाही। तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया। एका चक्र पाणी वाचुनिया देवाला सोडलं। आणि शुकदेव भगवान तेच सांगता की देवा शिवाय आपला तरुण उपाय नाही। या जीवाला मोहमायेतून बाहेर जर कधी काढायचं असेल, परमात्म्याची शरणागती अनेक कथा गोड सांगत असताना समुद्र मंथनाची कथा सांगतात। अहंकार जर झाला, अहंकार कोणाला झाला, अहंकार सहन देवाला होत नाही। तीड मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा। समुद्र मंथनाची कथा, बळीराजाची कथा, या दोन कथा आपल्याला बघायच्या आहे आणि सेवा या ठिकाणी थांबवायची आहे। तोपर्यंत सर्वांना 5 मिनिटासाठी चहा पाणी घेऊन येण्यासाठी सुट्टी आहे।
सर्वांनी हाताने टाळी मुखाने परमात्म्याचं चिंतन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. राम राम हरे. गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाची नाती. गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाची नाती. गण गणात भोते म्हणूया गण गणात भोते. गण गणात भोते म्हणूया गण गणात भोते. गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाची नाती. गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाची नाती. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई. गजाननाच्या दरबारी हो अनाथ नाही कोणी. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गजाननाच्या दरबारी अनाथ नाही कोणी. अनाथ नाही कोणी. अनाथ नाही कोणी. अनाथ नाही कोणी. गजाननाच्या दरबारी अनाथ नाही कोणी. अनाथ नाही कोणी. आवाज. अनाथ नाही कोणी. अनाथ नाही कोणी. हे दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई. दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते. गण गण गणात भोते म्हणूया गण गण गणात भोते.
गजाननाच्या दरबारी हो अनाथ नाही कोणी, अनाथ नाही कोणी। दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई, दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई। गण गण गणात मोते म्हणूया, गण गण गणात मोते, गण गण गणात मोते म्हणूया, गण गण गणात मोते। समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की। जमलेले भगवत भक्त भक्तिमती माता आणि चराचरात वास करणारी परमात्म्याची अदृश्य शक्ती प्रभू प्रिय सज्जन हो, काही क्षणामध्ये काही मिनिटामध्ये आपण कथा भाग बघितला। शुकदेव भगवान राजा परीक्षितीला गजेंद्र मोक्षाची कथा सांगतात। गजेंद्राला मोक्ष दिलं आणि भगवान परमात्म्याला नम्र झालेला भक्त प्राणाच्याही पलीकडे आवडतो। शुकदेव भगवान परीक्षितीला सांगत असताना रे जो नम्र झाला, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता। जो भक्तीमध्ये नम्र झाला, परमार्थामध्ये नम्र झाला, तो भगवान परमात्म्याला प्राणाच्याही पलीकडे आवडतो। पण ज्या भक्ताला अहंकार झाला, उन्मत्त झाला, तो भक्त देवाला आवडत नाही। तिळमात्र जरी होई अभिमान, मेरू तो समान भारदेवा। नवलंकाराचे गोटी विशेषण लगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोमे कंठी नाना संकटे नाचवे। कोणा कोणाला अहंकार झाला, महाराज म्हणता यादीच दिली। अहंकार लागे शुकाची अपाटी, अहंकार मोठमोठाल्याला लागलाय। एक दिवस दुर्वास मुनी भ्रमण करीत असताना स्वर्गामध्ये इंद्र आहे, आपल्या राजसिंहासनावरती बसलेला आहे। राजसिंहासनावरती बसलेला इंद्र त्याला कळालं इंद्र आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे। त्याला कळालं दुर्वास मुनीची फेरी आपल्या या स्वर्गामधून जात आहे। स्वर्गात बसलेला इंद्र त्याने पुष्पांची माळा घेतली, सत्कार करण्याच्या विचाराने माळ टाकली आणि ती माळ अनुदानाने दुर्वास मुनीच्या गळ्यात न पडता हत्तीच्या पायाखाली तुडवल्या गेली। ते सहन झालं नाही। दुर्वासाने शाप दिला, जा साधूचा सत्कार कसा करा तुला कळत नाही। उन्मत्त झालेला अहंकारामध्ये पैशाचा अहंकार आहे तुला, वैभवाचा अहंकार आहे तुला। एक दिवस तुला दरिद्री प्राप्त होईल, तुझं स्वर्ग संपूर्ण समुद्रात बुडून जाईल, तुझं राज्य समुद्रात बुडून जाईल। शाप दिला आणि इंद्राची सगळी संपत्ती स्वर्ग पाण्यात बुडून गेलं। 33 कोटी देव घाबरायला लागले। देवा अरे आमचा सांभाळ कर माय बापा, आम्ही या इंद्राने अनुदानाने माळ दुर्वास मुनीच्या गळ्यात टाकली, पण माळ हत्तीनं तोडवली, शाप दिला। इंद्रा तुझी संपत्ती समुद्रात बुडून जाईल असा शाप दुर्वासांनी दिला। झालं तसंच प्रभू आम्हाला काहीतरी आशीर्वाद दे, आमच्यासाठी धावून ये माय बापा।
भगवंताने सातवण केली देवांची. जा, तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. तिच्यामध्ये तुमच्या जीवनाचा जन्म मरणाचा सोहळा साजरा होईल. अमृत कुंभ त्या समुद्र मंथनाच्या मध्यभागातून समुद्र मंथन करीत असताना समुद्रातून तुम्हाला अमृत कुंभ प्राप्त होईल असा मार्ग सांगून दिला. समुद्र मंथन करणं सामान्य नाही माय बाबा, याच्यासाठी मदत पाहिजे. समुद्राचं मंथन कसं करायचं? पाणी काही सामान्य नाही, अथांग पाणी समुद्रात आहे. मंथन करायला रवी लागते. रवी कशाचे करणार? मदिराचल पर्वताची रवी केली, वासुकी नागाची दोरी केली. रवी करायची असली, मंथन करायचं असलं तर दोन्ही साईड कडून 2 लोक तरी पाहिजे. लोण्याचं मंथन करत असताना, समुद्राचं मंथन करीत असताना त्याच्यामध्ये फार मोठं साम्य आहे. परमात्मा आम्हाला सपोर्ट कुणाचा तरी द्या, सहकार्य कुणाचा तरी द्या. भगवान म्हटला, मी तुम्हाला फक्त मार्ग सांगितला, पण एक लालचा लोभ दाखवा, मोह दाखवा. दानवांना, त्या दैत्यांना मोह दाखवा. दैत्यांना मोह दाखवला, अरे तुम्हाला अमृत प्राप्त होईल, फक्त आम्हाला मदत करू लागा. अमृत मिळाल्यानंतर आपण वाटून पिऊ, म्हणजे आपल्याला कोणाच्याही हातून मरण प्राप्त होणार नाही. मरण प्राप्त होणार नाही, अमृताचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. दानव फार मोठे हुशार होते. दानवाने सांगितलं, ठीक आहे, अमृत कुंभ आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे, आम्ही सुद्धा अमर हो. देवानी वासुकी नागाच्या सर्पाच्या शेपटीचा भाग भगवंताने देवाने धरलाय. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे, 8 कोटी भैरवरे. आणि मुखाच्या वाटे दैत्यांनी पकडावं मुख. आणि मंथन चालू झालं. मंथन चालू करत असताना वासुकी नागाला पीडा व्हायला लागली. दाढ निघाला अंगातून, सहन व्हायला लागलं नाही, म्हणून तो फुसकाऱ्या टाकत होता वासुकी नाग. पण सर्पाचं मुख मात्र दैत्यांच्या हातामध्ये आहे. विषाच्या मुळे सर्व दानव काही मरण पावले. पण दैत्यांचे गुरु शुक्राचार्याने पुन्हा त्यांना जिवंत केलं. पुन्हा समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथन करीत असताना पहिल्यांदा महाराज म्हणतात, समुद्र मंथन करत असताना जो मदिराचल नावाचा पर्वत आहे ते रवी खाली जाऊन बुडायला लागले. आता काय करणार? संकट पडले, पुन्हा संकट पडले. देवाचा धावा करतोय. हे दीन दयाघन करुणा सागरे, सुने विश्व विदाता, जगचालक पालक दाता. हम दुर्बल को सद्बुद्धि दे, तन मन सेवा करणी. हे दीन दयाघन करुणा सागर, सुनी विश्व विदाता, जगचालक पालक दाता. फक्त सिट्टी नका वाजवू देऊ, नाही तर मला गाणं दुसरंच सुचीन बापा. ऑपरेटर ऑपरेटर असा पाहिजे अनंत भाऊ सारखा. नाही तर गाडी घेतली 50 लाख रुपयाची, गाडी कशी चाला सुचे ना. 50 लाख रुपयाची गाडी घेतली, पण गाडी चालवणं सुचे ना.
आणि गाडी 50 लाख रुपयाची आणि गाडीचा ड्रायव्हर फुल पेल फुल, त्याला गेअर बी टाकता येणार. पुढे गेला आणि त्याची फुई बहीण माम बहीण पुढेच होती. माम बहीण म्हणे माझ्या फुई भावानं गाडी घेतली 50 लाख रुपयाची, तुम्ही नाही घेतली? तर म्हणे मी घेतली नाही. म्हणे चला बसू मग. तो म्हणे ऐकू तुया फुई भाऊ केव्हाही पियेल असते गड्या. बाई ऐकायला तयार नाही. जशी माम बहीण बसली गाडीमध्ये, जे धडक मारली पुलाले गाडीनं, अंदाज सांगे बैरी आली आणि गाडी चालली पुला खाली. दमडी के दाल में चपरी कुशाल, तेरी भी चूप पण मेरी भी चूप. तो म्हणे आता बरं आहे, तुला सांगू मी की बसू नको गाडीत, पण तू ऐकत नव्हते. गाडी किती रुपयाची घेतली याले महत्व नाही, पण गाडी चालवणारा ड्रायव्हर चांगला पाहिजे. साऊंड उत्कृष्ट आहे धामोडे दादांचा, सुंदर साऊंड आहे, गोड साऊंड आहे. असा साऊंड मी पहिल्यांदा बघतो. साऊंडचे ऑपरेटर सुद्धा चांगले आहे, आवाज वाढवा फक्त. शिट्टी नका वाजू द्या, आवाज द्या, त्याला मोकळा करा. असा गेन आवाज द्या. बोलायला ताण होतो. हॅलो, गोपाल कृष्ण भगवान की जय. हे दीन दयाघन करुणा सागर, सुने विश्ववेदाता, जगचालक पालक दाता. देवा, जगाचा चालक पालक तू आहे. आता काय करायचं? भगवान परमात्म्यानं अवतार घेतला. तो अवतार कोणता होता? महाराज म्हणतात तो अवतार कोणता होता? कच्छ अवतार होता. कासवाचा अवतार देवाचा अवतार आहे. कासवाची पाठ टणक असते. कच्छ अवतार माझ्या परमात्म्याने घेतला आणि ते मदिराचल नावाची रही आपल्या पाठीवरती घेतली देवानं. मंथन चालू झालं. मंथन चालू असताना देवाला सुद्धा त्रास व्हायला आणि त्या मदिराचल नावाच्या पर्वताचं वज देवाला सहन झालं नाही, म्हणून ती जागा टणक झाली. पण कासवाची पाठ फार मोठी टणक असते. तिला किती घन जरी मारला तरीही पण ते फुटत नाही. म्हणून कच्छ अवतार भगवान परमात्म्यानं धारण केला. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोही दाव गाले पाना, नाम घेता पंढरी राणा. मोही धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. लगेच भगवान परमात्मानं कच्छ अवतार घेतला. समुद्र मंथन चालू झालं. शेपीच्या बाजूने देव आहे, मुखाच्या बाजूने दानव आहे. मंथन चालू करत असताना तिच्यातून पहिल्यांदा बाहेर आलं ते हलहल नावाचं विष. हलहल नावाचं विष याला कोण प्राशन करेल? दानवांना सांगितलं तुम्ही घ्या. दानव म्हणे आमच्यावर कोणाचं कर्ज नाही. ज्याले कळलं ते भाग्यवान, ज्याले कळलं नाही ना त्यानं महाप्रसादाला यावं, प्रसाद घ्या घरी जा. अरे आमच्यावरती कर्ज नाही. दानव म्हटले आमच्यावर कर्ज नाही, आम्ही चोरी करू, धुर्य करू, पण आम्ही वीज घेणार नाही. अरे मग कोण पिल विष? आमच्याच्यानं प्राशन केल्या जात नाही. आवाज दिला. हे शंभू बाबा, मेरे भोलेनाथ, तीनों लोग में तू ही तू, जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनामित कहानी है तू. स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनमित कहानी है तू.
शिव नाम से जगत में उजाला, हरि भक्तों के मन में है उजाला। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोग में तू ही तू। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। हर हर महादेव शंभो। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो। श्रद्धा मेरा मन विल पाती हो, जीवन भी अर्पण कर दूं। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोग में तू ही तू। मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। मशीनाचा मास्टर, मशीनाचा मास्टर मास्टर। हरि बोल। सर्वांनी टाळी वाजवा। हॅलो, त्या मशीनाचा मास्टर मास्टर बान मशीनाचं तेच सेटिंग मस्त जमली पाहिजे राजा। त्या मशीन आहे की त्या मशीनाचं मास्टर आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रद्धा सुमन मेरा बल बेलपत्र ही, जीवन भी अर्पण कर दूं। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ,
तीनों लोग में तू ही तू, शिव नाम से जगत में उजाला, हरि भक्तों के मन में उजाला। भगवान भोलेनाथ ताला आराधना की, भोलेनाथजीला आराधना केली. भोलेनाथजी निघाले. पत्नीनं सांगितलं का हो मालक कुठं निघाले? म्हटली देवांनी बोलावलं, दानवांनी बोलवलं, मला जावं लागेल. सब देवन का बाबा भोलेनाथ हो मैं, मला जावं लागेल. मला गेल्याशिवाय पर्याय नाही. कशासाठी बोलवलं त्यांनी? म्हटले समुद्र मंथन चालू आहे, त्याच्यामधून हलहल नावाचा विष बाहेर निघाला. आवाज वाला आवाज, बास कमी करायचा. परत परत हॅलो, बास कमी करा, आवाज वाला, गेन द्या, ट्रबल द्या, मॉनिटर सोडा, मॉनिटर. मला जावं लागेल. पत्नी म्हटली ते स्वार्थी आहे, ते तुम्हाला विष देतील आणि ते अमृत प्राप्त करून घेतील, तुम्हाला अमृताचा लाभ नाही देतील. जाऊ नका मालक. तुम्हाला जर कधी काही झालं तर मी कुठं पाहू तुम्हाला? कुठे शोधू मी तुम्हाला? बाईचा माणसात भला जीव, मालकात भला जीव बाईचा. हॅलो, मालकामध्ये भला जीव बाईचा. जाऊ नाही दिलं बाईला, पण तरी भोलेनाथ जे म्हणतात ग मी जातो आता, मला जावं लागेल. भोलेनाथ जे निघाले आणि विष प्राशन घेतलं करून, पण देवाला त्रास व्हायला लागला. आता काय करायचं? देवाचं चिंतन चालू केलं. श्री राम जय जय राम, भजन करी महादेव. वाह, भजन करी महादेव. श्री राम जय राम, भजन करी महादेव. बोला भजन करे महादेव. श्री राम जय राम, भजन करे महादेव. आराम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव. श्री राम जय राम, भजन करी महादेव. भजन करे महादेव. श्री राम जय राम, भजन करे. श्री राम जय राम, भजन करे महादेव. श्री राम जय राम, भजन करे महादेव. देवाचं चिंतन करताय, त्रास सहन होत नाही. प्रभू भोलेनाथजी कसे आहे महाराज म्हणतात, थोडस पोर आहे, तो डमडम डमरूवाला आहे, तो कैलासपती भोलेनाथ आहे. त्याला भाव लागतो, त्याला शुद्ध मनानं तुम्ही बेलपत्र अर्पण केलं, शुद्ध मनानं त्याचा अभिषेक तुम्ही केला दही दुधाने, तर तो तुम्हाला प्रसन्न होतो. दानवांनी सुद्धा भोलेनाथाची स्तुती केली, भोलेनाथ जी प्रसन्न करून टाकले.
हे डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला शंकर नागाला मा सर्पणी माला शंकर नागाला मा सर्पणी माला भोळ्या महादेवा भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला हे डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला शंकर मागाला मुंडकोरी माला हे बजरंगी तुझे मनावो हे बजरंगी तुझे मनावो सिंदूर लगा लगा कर अरे सिंदूर लगा लगा कर मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा कर तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा कर तेरा दर्शन पाऊं ताली बजा बजा कर मैं तो तेरा दर्शन पाऊं ताली बजा बजा कर ताली 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 हरि बोल हरि बोल ब्रह्माने तुझे मनाया विष्णूने तुझे मनाया ब्रह्माने तुझे आवाज मनाया विष्णूने तुझे मनाया हे शंकर जी ने शंकर जी ने तुझे मनाया शंकर जी ने तुझे मनाया डमरू अरे डमरू अरे डमरू डुम 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 हे शंकर जी ने तुझे मनाया डमरू बजा बजा कर अरे डमरू बजा बजा कर मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा कर 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 ओ मीरा ने तुझे मनाया राधा ने तुझे मनाया मीरा ने तुझे बनाया सिटी तुझे बनाया मीरा ने तुझे मनाया राधा ने तुझे मनाया ने तुझे बनाया तुझे बनाया हे राम शंकर जी ने शंकर जी ने शंकर जी ने तुझे मनाया शंकर जी ने तुझे मनाया डमरू बजा बजा कर अरे डमरू बजा बजा कर मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा कर ताली ताली तेरा ताली ताली दर्शन पाऊंगा जय हो बजा बजा कर मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा कर
वा वा, गड्यालचा काटा पटपट त्याच्या टायमावरती जाऊन पोचतोय वाटते का? हॅलो, शंकरजीने तुझे मनाया डमरू बजा बजा करे, अरे डमरू बजा बजा कर, मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा कर। भगवान शिवजीने विष प्राशन केलं, समुद्र मंथन चालू झालं। महाराज म्हणतात कामधेनू ब्राह्मणांना देऊन टाकले, कामधेनू निघाले, उच्च श्रवा नावाचा घोडा निघाला। तो घोडा महाराज कीर्तीचे प्रतीक आहे। दैत्यांना दैत्य त्या घोड्याला मोहित झाले, दैत्यांना देऊन टाकला उच्च श्रवा नावाचा घोडा। ऐरावत नावाचा हत्ती आहे, पारिजातक आहे आणि 14 रत्न त्या समुद्राच्या माध्यमातून मिळाले। एक म्हणजे महालक्ष्मी बाहेर निघाली। महालक्ष्मीनं कोणालाच वरलं नाही, तिनं भगवान परमात्म्याला वरमाला टाकली, ती त्याची आहे शेवटी। आणि समुद्र मंथन करीत असताना विष बाहेर निघालं, सगळं पारिजातक निघाला, ऐरावत नावाचा हत्ती बाहेर निघाला, सर्वांची वाटणी झाली। किती रत्न बाहेर निघाले? किती? 14 रत्न, 14वर रत्न बाहेर निघाला। मदिरा नावाची मदिरा देवी ती दैत्यानं घेऊन घेतली आणि अमृत कुंभ बाहेर आल्यानंतर बाबा अमृत कुंभासाठी भांडणं चालू झाले। दैत्य म्हटले आम्हाला भेटलं पाहिजे, देव म्हटले आम्हाला मिळालं पाहिजे। त्याची वाटणी करण्यासाठी आता कोणीतरी चांगला माणूस पाहिजे। देवाला विनंती केली, प्रभू एकदा तुला पुन्हा अवतार घ्यावा लागतो। म्हणून भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार घेतला। मोहिनी बघितली, मोहिनीचं काय वर्णन करावं, किती दिसायला स्वरूप वा। पुतळ्या डोरली साकळन पैजन कमरेला कंबरपट्टा, भरपूर वेळ पडला कमी, सोंग पडले जास्त, आहे की नाही? तुम्हाला काही बोर झाले का? तुम्ही बसू बसू जा वाटते का तुम्हाला घरी? हा म्हणा बापा आम्ही नाही गेलो घरी तर महाराज तुला काय भाकरी करायला नाही? अरे घरी कोण करीन? जा वाटत नाही। संतांचा संगच असा आहे, संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत कथा चालू राहिली तरी तुम्हाला आळसपणा येणार नाही। हे ठिकाणच तसं आहे, जांभोळी येणार नाही, झोप येणार नाही। आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला धावत्या वेळामध्ये कथा बघायची आहे। भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार धारण केला। घड्याळचे 4:39 झाले। 10 मिनिटात या ठिकाणी बलिराजाचं चरित्र सुद्धा आपल्याला संपन्न करायचं आहे। मोहिनी अवतार भगवान परमात्म्याने घेतला आणि त्या मोहिनीने त्या अमृताची वाटणी केली। देवांच्या पंगतीमध्ये दानव बसलेला आहे, राहू केतू नावाचा दानव। त्यानं सुद्धा प्राशन केलं, देवाला कळालं, त्याचं शिरच्छेद करून टाकलं, शिरच्छेद करून टाकलं आणि अमृतकुंभ देवांना देऊन दिलं भगवान परमात्म्याने। पण माहीत पडलं भोलेनाथाला, सांगितलं देवांनी, नारदांनी सांगितलंय, इंद्रांनी सांगितलंय, प्रभू अरे अमृत कुंभाची वाटणी करीत असताना देवानं मोहिनी अवतार धारण घेतला। मोहिनी अवतार धारण घेतला आणि मोहिनीचं रूप बघितल्यानंतर कोणीही असू द्या मोहित झाल्याशिवाय राहणार नाही। भगवान भोलेनाथाला सुद्धा मोहिनीचं रूप बघण्याची इच्छा झाली। भगवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने पुन्हा मोहिनीचं रूप कुणाला दाखवलं? भगवान भोलेनाथाला दाखवलं। आकर्षित झाला भोलेनाथ आणि मोहिनीच्या मागे पडायला लागला। मोहिनी पुढे पडते, मागे भोलेनाथ जी पडतात। पुढे पडता 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 महाराज मोहित झालेला भगवान भोलेनाथ शंकरीने मोहिनीला मिठी मारणार
तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्यानं आपलं चतुर्भुज रूप धारण केलं. माझा अधिकार नाही, पण भगवान भोलेनाथाची जी काम वासना जागृत झाली, त्याच विहिरी 2 थेंब या विहिरीचे खाली पडले. सोन्याची निर्मिती झाली, सुवर्णाची निर्मिती झाली. कामादी कोतवाले आणि नागविला बहुतासी, हरिहराचा प्राण घेतो बैनाई त्यासी. यडका मदन तो केवळ पंचान. शुकदेव भगवंताने पुन्हा सांगावे, दैत्यगुरु शुक्राचार्यांनी अमृताची वाटणी झाली. आणि थांबू द्या, दैत्यगुरु शुक्राचार्यांचे शिष्य आहे बळीराजा. बळीराजा कोण आहे? प्रल्हादाचा नातू आहे, फार मोठा उदार आहे. वामन भगवंताचा अवतार सांगितला, अनेक अवतार, 24 अवताराचं वर्णन शुकदेव भगवान सांगतात. बळीराजा फार मोठा उदार आहे. बळीराजा फार मोठा उदार आहे. बळीराजाकडे यज्ञ ठेवला. अनेक लोक सर्वांनी शांतता राखा. सर्वांनी टाळी वाजवा. शांतता राखा. सर्वांनी खाली बसा. कोणी बडबड करू नका. बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू आहे, फार मोठा उदार आहे. त्याची आई सुद्धा म्हणते, माझा मुलासारखा मुलगा उदार अंतकरणाचा कोणी नाही. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. उदार अंतकरणाचा बळीराजा. दैत्यगुरु बळीराजाने 100 अश्वमेध यज्ञ करण्यास सांगितले. बळीराजाने नर्मदेच्या काठावरती भृगगुक्ष नावाचे एक सुंदर स्थान आहे. अश्वमेध यज्ञ अनुष्ठानाकरता निवडलेले. अश्वमेध यज्ञ करण्यासाठी भृगवंशी ऋषींना सुद्धा बोलवलं. अश्वमेध यज्ञ करतोय राजा बली. अश्वमेध यज्ञ जर कधी केला तर देवांना आपलं पद गमवावं लागेल. देवांचं वैभव निघून चाललं जाईल, प्रतिष्ठा निघून चालली जाईल. म्हणून भगवान वामनाचा अवतार आहे. अदिती मातेच्या पोटी भगवान वामनाचा अवतार आहे. अदितीच्या पोटी देव माता अदिती मुंजी बंधन केलं. हातामध्ये कमंडलू आहे, हातामध्ये कमंडलू आहे. असे भगवान वामनांचं आगमन या आपल्या या धर्म मंडपामध्ये होत आहे. त्यांच्यासाठी एकदा जरा जोरात टाळ्या वाजवा. श्री वामन भगवान की, श्री वामन भगवान की. छोटीशी मूर्ती आहे, हातामध्ये कमंडलू आहे, मुंजी बंधन केलेलं आहे, मुंडन केलेलं आहे. टोंग्याच्या वरती पितांबर घातलेला आहे. असे भगवान वामन राजा बलीच्या दरबारामध्ये आले. बोलू नका, बोलू नका, बोलू नका.
राजा बलीच्या दरबारामध्ये आले. आणि भिक्षा मागायला लागले. भिक्षा मा, भिक्षा मा. तेजस्वी आहे रूप, सूर्यासारखं तेज चेहऱ्यावरती आहे. लक 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 तेज चेहऱ्यावरती करते आहे. छोट स्वरूप आहे, त्याचं नाव बटू आमोहन आहे. स्वरूपवान दिसायला आहे. कोण भिक्षुक माझ्या दारामध्ये आला आणि भिक्षा मागतोय. राजा बलीच लक्ष गेलं. अरे काय पाहिजे तुला? राजा, अरे मी तुझ्या दारामध्ये आलो भिक्षा मागण्यासाठी. मला जर कधी पाहिजे असेल तर 3 पावलं भूमी पाहिजे. किती? 3 पावलं भूमी पाहिजे. बडी राजा म्हणतो, मला ओळखलं का? मी कोण आहे? अरे मी भक्त प्रल्हादाचा नातू आहे. मी भक्त प्रल्हादाचा नातू आहे. विरोचनाचा मुलगा आहे. उदारतेच्या बाबतीमध्ये आमची वंश परंपरा फार मोठी आहे. त्या भक्त प्रल्हादाचा नातू आहे की ज्या भक्त प्रल्हादासाठी स्वतः भगवान परमात्म्याला नरसिंह अवतार घ्यावा लागला. तो राजा बली वामनाला सांगतोय, बटू वामनाला सांगतोय. संवाद आहे. संवाद करत असताना हावभाव पाहिजे. बडी राजा सांगतोय बटू वामनाला, अरे माझ्या आजोबासाठी विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाच्या चालकानं अवतार घेतलाय. त्याच्या समोर तू मागतोय. तुला दुसरं काही मागायचं असेल तर माग. मी एकदा दिलं की पुन्हा देत नाही, असं काही माग. असा उदार आहे मी. अरे मला काही जास्त नको. दिसायला चांगला स्वरूपवान आहे, तेजस्वीवान आहे, टवटवीत आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, हातामध्ये कमंडलू आहे. दुसरं काही माग. शुक्राचार्य त्या ठिकाणी शुक्राचार्यांची उपस्थिती झाली. शुक्राचार्याने म्हणावा, रे राजा बली तो सामान्य नाही. 3 पावलं भूमी मागितली त्यानं, तो सामान्य नाही. आणि तू काय उदारतेच्या गोष्टी सांगतोय त्याला? गुरुचं सुद्धा ऐकत नाही राजा बली. त्यावेळेला बटू वामन म्हणतो, विलंब लावू नको देण्यासाठी. तू देत असेल तर थांबतो, नाही तर निघून जातोय. आलेला अतिथी त्याला अन्नदान जर कधी दिलेलं नाही, दान जर कधी दिलं नाही तर तो आपलं सुकृत घेऊन जातोय. राजा बली विद्वान होता. राजा बलीला असं वाटलंय, माझ्या दारून विनमुख कोणी अतिथी जात नाही आणि तुला दिल्याशिवाय मी राहत नाही. 3 पावला भूमी. 3 पावला भूमीमध्ये काय होईल तुझं? 3 पावला भूमी कशासाठी पाहिजे तुला? म्हटली, मला तप करण्यासाठी पाहिजे, गायत्री मंत्राचा यज्ञ करण्यासाठी मला 3 पावलं भूमी पाहिजे. अरे तुझे पावलं तरी केवढी? तुझे पावलं तरी केवढे आहे? हा हो, तुझे पावलं तरी केवढे आहे? 3 पावलं भूमीमध्ये काय होईल? दुसरं काही माग. आणखी शिल्लक माग. 1 एकर माग, 2 एकर माग, 3 एकर माग, 4 एकर माग, 5 एकर माग. मी द्यायला तयार आहे. पण तो सामान्य नव्हता दादा. अरे मला 3च पावलं भूमी माग पाहिजे. संकल्प सोडायला तयार आहे का? सांग. संकल्प सोडायला तयार आहे का? तो म्हटला, ठीक आहे, सोडतोय संकल्प. सोड मग राजा, संकल्प सोड. द्यायला तयार असेल तर. भगवान वामनांनी राजा बलीच्या हातात पाणी दिलं.
भगवान वामनांनी राजा बलीच्या हातात पाणी दिलं आणि संकल्प सोडायला तयार झाला राजा बली, पण पाणी खाली गळत नाही. पाणी खाली गळत नाही. झारी म्हणलं पाणी खाली गळत नाही, हातावरती येत नाही. काय झालं, काय अटकलं? काहीतरी अटकलं ग झारीमध्ये. म्हणून राजा बलीने बाण घेतला आणि त्या टोकाने त्या झारीमध्ये तो बाण घातला आणि आपल्याच गुरुचा डोळा फोडून टाकला. आडाला म्हणून आडाला म्हणून फोडीला डोळा, बडीने शुक्र आंधळा केला. आणि शुक्राचार्यांचं सूक्ष्म रूप मोठं प्रगट झालं आणि डोळ्यामधून रक्ताच्या धारा वाहायला लागल्या. ते रक्त इथं वाहलं नाही, रक्ताच्या धारा वाहल्या. अरे तू काय केलं? बडीने शुक्र आंधळा केला, तुझ्याच गुरुचा डोळा फोडून टाकला. आळाला म्हणून फोडीला डोळा, बडीने शुक्र आंधळा केला. जो आळाला त्याचा डोळा फोडला आणि 3 पावलं भूमी द्यायला तयार झाला. पुन्हा 3 पावलं, 1 पावलामध्ये स्वर्ग भगवान परमात्म्यानं व्यापून टाकलं. दुसरं पाऊल स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापून टाकलं. स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापून टाकलं. सांग राजा, तिसरं पाऊल कुठं ठेवू रे? सांग राजा, सांग राजा, तिसरं पाऊल कुठं ठेवू? राजा म्हटलं, मी काही आणखी भिकारी झालो नाही. तुला तिसरं पाऊल ठेवायचं असेल तर माझ्या डोक्यावरती ठेव. बळीराजा खाली बसला आणि बळीराजाच्या डोक्यावरती भगवान परमात्म्याने पाय ठेवला. पाय ठेवला आणि झालं पाय. भगवान परमात्म्याचं विराट रूप, भगवान परमात्म्याचं विराट रूप. एवढा मोठा विश्वाचा मालक आहे, विश्वाचा जनिता आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. त्या भगवान वामन भगवंताने राजा बलीच्या डोक्यावरती पाय ठेवल्यानंतर राजा बलीला पाताळात राजा बली पाताळात घातला. तुका म्हणे बडी, तुका म्हणे बडी, तुका म्हणे बडी, जीव दिला पाया तडी, जीव दिला पाया तडी. बळीला पाताळात घातला आणि पाताळातलं सुतल लोकातलं राज्य राजा बळीला देऊन टाकलं. देवाला असं वाटलं असा दाता पाहिजे ज्यानं स्वतःचा प्राण दिला माझ्या पायाखाली, पण मागेच बाजूला झाला नाही दान देण्यासाठी.
परिपूर्ण ठरला राजा बली आणि सुतल लोकातलं राज्य राजा बलीला दिलं आणि भगवान परमात्मा सुद्धा राजा बलीचा ऋणी झाला। देवानं सांगितले, अरे तुझ्यासारखा उदारदाता मी पहिल्यांदा बघतो म्हणून तुझ्या दारातला द्वारपाल होतो। 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 3 महिने झाले, पण माझ्या घरचा बुवा घरी येत नाही। कोणाला वाटलं? कोणाला चिंता वाटली? लक्ष्मीला। माझ्या घरचा बुवा कुठे गेला? कुठे गेलाय माझ्या घरचा बुवा? आवाज आला, नारायण नारायण नारायण। लक्ष्मी माता नाराज होऊन बसेल। बसलेली लक्ष्मी मातेला भगवान नारदांनी विचारलं, तुम्ही नाराज काय? नाराज काय तुम्ही? आवाज, अहो म्हणे 3 महिने झाले, 4 महिने झाले, माझ्या घरचा बुवा आलाच नाही घरी। म्हटले सप्त्यावर जायला असेल कुठे मुंबईला गेला असेल म्हणे तुझा घरचा बुवा। अहो म्हणे सगळीकडे पाहिलं पण घरीच आले नाही आमचे मालक। नारदाला माहित होतं देव कुठं आहे। देव राजा बलीच्या दरबारामध्ये द्वारपाल झाला। मग तिथं लक्ष्मी मातेनं आपलं रूप टाकलं आणि एका सामान्य स्त्रीचं रूप माझ्या लक्ष्मी मातेनं धारण घेतलं आणि तिथं आली। देव ऋणी झालेला राजा बलीचा मान खाली घातले। लक्ष्मी मातेनं बघितलंय का हो, तुम्हाला इकडे पाहते तिकडे पाहते, पण लक्ष्मीकडे देवानं बघितलं नाही। तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा। राजा बलीला असं वाटलं, कोण आलाय आपल्या दारामध्ये? कोण आहे? कोण आहे आपल्या दारामध्ये? बघितलंय तर लक्ष्मी आहे, कोणीतरी बाई आहे। काय पाहिजे तुम्हाला? कोण आहे तुम्ही? सांगितलं, अरे मी तुझी बहीण आहे, मी तुझी बहीण आहे। गोड असा भाग आहे, गोड असा भाग आहे। बहीण भावाचं प्रेम काय? बहीण भावाचं प्रेम काय? राजा बलीला असं वाटलं आपल्याला बहीण नाही, म्हणून राजा बलीला आनंद झाला, जाऊ द्या बहीण आहे। आजची बलिप्रतिपदा आहे, भाऊबीज आहे, आज तूच मला ओवाडलंय, भावाला ओवाडलंय। अरे सांग ना ताई, तुला काही देऊ ग? मला जर द्यायचं असेल तर तुझ्या दरबारामध्ये तो तुझ्या द्वारावरती द्वारपाल उभा आहे, तो द्वारपाल मला देऊन टाक, मला द्वारपाल देऊन टाक। अगं द्वारपाल मागते, द्वारपाल? अगं द्वारपाल नाही रे दादा, तो द्वारपाल नाही, तो सामान्य नाही, विश्वाचा मालक आहे। तो माझा मालक आहे, माझा पती आहे। मी कोण आहे माहित आहे का? मी लक्ष्मी आहे, मी त्या नारायणाची पत्नी आहे, लक्ष्मी आहे, तो माझा मालक आहे। अरे तुझी सेवा मोठी झाली म्हणून जगाचा मालक द्वारपाल झाला। महाराज म्हणतात, बलीची उदारता, बहीण भावाचं प्रेम सांगितलं। आज बहीण भावाचं प्रेम संपुष्टात गेलं। बहीण भावाची वाट पाहते, पण भाऊ भाऊबीजीला येत नाही, म्हणून बहिणीचे नेत्र सिनले। वाट पाहुणी नेत्र सिनली माझी काया। आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया। विसरून गेला भाऊ बहिणीची माया, विसरून गेला भाऊ बहिणीची माया। काल स्वप्न मला रे पडलं, हे खरं आहे लाकात। दिन रात माझा दादा या वहिनीच्या दाखात। बायकोच्या माहेरी गेला हट्ट तिचे पुरवाया। आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया। विसरून गेला भाऊ बहिणीची माया। प्रेम कसं असावं भाऊ बहिणीचं राजा बलीकडून शिकावं, ज्यानं ते जगाच्या मालकाच्या पत्नीला बहीण म्हटलंय, बहीण म्हटलं, लक्ष्मीला बहीण केली। बलिप्रतिपदा तो दिवस, भाऊबीजेचा दिवस, राजा बलीनं आपल्या बहिणीचा सत्कार केला। गोड अशी कथा आहे भावा बहिणीची। मिळालेला वेळ, जर वेळ मिळाला ना तर उद्या आपण भावा बहिणीचं एक भाव बघू। झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणाशी अर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो। सर्वांनी हाताने टाळी